हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दं पूर्णब्रह्म परानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनावरी तुमचा दास त्याचे आस पुरवावे। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आज ज्ञानेश्वरी जयंती आहे, त्यामुळं ज्ञानेश्वरींना भावार्थ दीपिकेला सुद्धा वंदन करतो आणि आपल्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत नित्याची उपासना जी आहे त्या उपासनेचा 9व्या अध्यायाचा आपण निरूपण सुरू आहे आणि त्या निरूपणातील ओवी क्रमांक 34 आपण पहिल्या श्लोकाची कालच्या चिंतनामध्ये पाहिलेली आहे। आज ज्ञानेश्वरी जयंती आहे, ज्ञानेश्वरी जयंती आहे। महाभारत दीपिका ज्याला आपण माऊली बोलतात, माऊलींनी या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं स्वतःचं त्यांचं नाव आहे, त्यामुळे भावार्थ दीपिका हे माऊलींचं नाव आहे। पण सगळ्या जगाने प्रेमानं त्याला ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरांची कन्या असा शब्दप्रयोग वापरला, कारण ज्ञानेश्वरांची ओवी ही ज्ञानेश्वरी कन्या असं मानलं जातं। ज्ञानेश्वरींची मुलगी कोण, तर ज्ञानेश्वरीतली ओवी असं मानलं जातं। आपल्याकडं मुकुंद कवी मुकुंदाने यापूर्वीच आपल्याला ज्या ग्रंथाची विवेक सिंधू नावाचा ग्रंथ त्यापूर्वीचा असं म्हणतात की ज्ञानेश्वरी वरती ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्याची धाटणी आहे किंवा त्याचं जे फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट विचारात घेताना माऊलींनी कवी मुकुंदराजांचा विचार, कवी मुकुंदाचा विचार केला असावा असा एक विचार मांडला जातो। पण असो, इथं 2.5 ते 3.5 तुकड्यांची ही ओवी आहे, एकूण पूर्ण 3 तुकडे 4 तुकडे नाही आहे। पहिला, दुसरा, तिसरा हे पूर्ण विधानार्थीशी वाक्य आहेत आणि त्यानंतरचा पुढचा तुकडा हे अर्धवट। ही धाटणी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे। इतर दुसऱ्या कवीनी किंवा आपण दासबोध वाचतो, नाथांचं भागवत वाचतो, तर अशा ग्रंथामधून किंवा आणखीन आहे शिवलीलामृत सारखे ग्रंथ आहेत, भक्ती विजय, राम विजय सारखे ग्रंथ आहेत, त्यामध्ये 4 तुकडे पूर्ण आहेत। पण ज्ञानेश्वरी एक वेगळा अशा वेगळ्या धाटणीचा ग्रंथ म्हणून की ज्यामध्ये 3.5 ओव्यांचा 3.5 तुकड्यांची ओवी असा एक विचार मांडलेला आपल्याला बघायला मिळतो। ज्ञानेश्वरीचं हे एक वेगळेपण आपल्याला निदर्शनास येतं। सर्वात श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे असा सगळ्या संतांनी उद्बोध केला। ज्ञानेश्वर माऊलीनंतर जे संत झाले त्या संतांनी आणि ज्ञानेश्वरांच्या समकालीन असणाऱ्या संतांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचं महात्म्य वर्णन करून ठेवलेलं आहे। विशेष करून नामदेव गाथेमध्ये एक अभंग फार सुंदर आहे, तो बघण्यासारखा आहे की ज्ञानेश्वरीच्या संदर्भात त्यातलाच तुकडा आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी असं म्हणतात आणि त्याचा गौरव सगळ्यांनीच केलेला आहे। म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथाचा, ज्ञानदेवांचा गौरव सगळ्यांचा झाला। ते महान संत होते, अवतारी श्री विष्णूचे अवतार होते त्यांचा, पण हा अवतार जो आहे भगवद्गीतेचा अवतार म्हणायला पाहिजे। ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेचा अवतार आहे। म्हणजे भगवद्गीता ज्यांना कळली नाही त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीचं निर्मिती आहे। म्हणजे जे भगवंतानी त्या अवतारामध्ये जे संस्कृतमध्ये सांगितलं त्या दुसऱ्या अवतारामध्ये तेच प्राकृतमध्ये भावार्थ दीपिकेच्या द्वारे सांगितलेलं आहे। आपण मागच्या वेळी सुद्धा जेव्हा 9व्या अध्यायाची सुरुवात किंवा पहिल्या अध्यायाची सुरुवात केली त्यावेळी ज्ञानेश्वरीचं महात्म्य म्हणून एक चिंतन आपण टाकलेलं आहे। ज्ञानेश्वरीचं महात्म्य असं वर्णन आहे। त्यानंतर 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला सुद्धा ज्ञानेश्वरीचं महात्म्य आणि 9व्या अध्यायाचं महात्म्य आपण सांगितलेलं बघितलेलं आहे। पण आता सुद्धा आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे म्हणून प्रसंगोपात
किंवा प्रसंगानं काय आलं म्हणून आपण थोडंसं त्याच्यावरती चर्चा करायला लागलोय की नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, हे संतांनीच सांगावं की ग्रंथ कुठला श्रेष्ठ आहे. आम्ही जनरली बोलतोय आम्ही हे आवडतोय, मला ते आवडतो. स्वतः नामदेव महाराज सुद्धा मोक्षपदाला प्राप्त झालेली व्यक्ती होते, अवतारी पुरुष होते, आणि म्हणून त्यांच्या तोंडून आलेले ही उद्गार आहेत. जनाबाईंनी त्यांच्याबद्दलचे उद्गार काढलेले आहेत. सर्व संत जे झाले ते त्यानंतर झालेले तुकोबा किंवा समर्थ किंवा नाथ महाराज, ही संतांची जी परंपरा आहे. अलीकडे संत जे आहेत, विशेष करून स्वरूपानंद स्वामी पावतचे, त्याने तरी पूर्ण अंगीकार ज्ञानेश्वरीचा केला. आज ही अभंग ज्ञानेश्वरी म्हणून आज ही आपल्याकडं ती प्रसिद्धीला आलेली ज्ञानेश्वरी आहे. आज ही पावसच्या ठिकाणी हजारो लोक रोज त्यात अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं पारायण करतात. 2 खंडामध्ये असलेला ग्रंथ जवळजवळ ज्ञानेश्वरीच्या दुप्पट वेळा स्वामी स्वरूपानंदांनी टाकलेला आहे. आणि स्वामी स्वरूपानंदांची वाणी ही माऊलींच्या वाणीसारखी वाटते. आपण ज्ञानेश्वरी बघितली तर लक्षात येईल. ज्यांना कुणाला जिज्ञासा आहे त्यांनी स्वामी स्वरूपानंदांची पावस प्रकाशनाची ही अभंग ज्ञानेश्वरी 2 खंडातली आहे. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला ती वाचायला मिळेल. अलीकडली भाषा आहे ती, कारण स्वामी स्वरूपानंदांचा काळ अलीकडला आहे. त्यामुळे आपल्या भाषेमध्ये ती ज्ञानेश्वरी मांडलेली आहे. आत्ताच्या मूळ ज्ञानेश्वरीमध्ये असलेली प्राकृत भाषा कदाचित आपल्याला कठीण वाटते, पण अभंग ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे स्वरूपानंदांचा, त्यामधली निश्चितपणे आपल्याला ती भाषा कदाचित आवडेल. ज्यांना अजिज्ञास आहे त्यांनी त्याचाही अभ्यास करायला हरकत नाही. ज्ञानदेवांच्या ह्या ज्ञान भावार्थ दीपिकेचा हा उदो त्या काळातल्या संतांनी सुद्धा केलेला आहे. शेके 1212 ज्ञानेश्वरीचा जन्म झालेला आहे. स्वतः सच्चिदानंद बाबा शब्द वापरतात की तेच म्हणतात. त्यांनी वर्णन करताना म्हणजे शेके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शेवटची उभी आहे ज्ञानेश्वरीतली 1810 नंबरची शेवटची उभी आहे. आणि त्यावरती त्याचं संकलन, त्याचं संशोधन आणि त्याची सुधारणा, शुद्धीकरण जे आहे, संकलन, संशोधन आणि शुद्धीकरण या तिन्ही गोष्टी नाथ महाराजांनी नंतरच्या 300 वर्षानंतर केलेल्या आहेत. म्हणजे शेके 1212 याचा अर्थ 1200 इसवी सन 1290 या काळात सर्वसाधारण असं धरलं जातं. मला एक माहिती वाचण्यात आली त्यानुसार बोलतोय मी, तुम्हाला काय माहिती असेल तर बघा. म्हणजे शेके आणि इसवी सन जर धरायचे असतील तर शेके त्यामध्ये 78 वर्ष मिसळले की इसवी सन येते, असं मी कुठेतरी वाचण्यात बघितलेलं होतं. आपली माहिती काय असेल मला काय माहित नाही. इथं जुळते बघा. 1212 जर 78 वर्ष मिळवली तर 1290 होतात. शेके 1212 आणि सन इसवी सन 1290. आपल्या भाषेत अलीकडली भाषा आपल्याला कळण्यासारखी आहे. शेके कोण बघत नाही, बघायला पाहिजे होतं. संवत्सर बघायला पाहिजे होतं. मराठी महिने जे आहेत ही हिंदू धर्माच्या कॅलेंडरप्रमाणे आणि पंचाकर्माप्रमाणे आलेले आहेत. त्याप्रमाणेच वास्तविक आपलं जरी आपली ऑफिसेस, आपल्या सुट्ट्या, आपलं सगळं देवाणघेवाण ही जरी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चालत असली तर आपलं कुटुंब मात्र या मराठी महिन्याप्रमाणे आपण चालवावं. त्याला काहीतरी महत्त्व आहे, संस्कृती आहे, त्यामध्ये असलेला धर्म त्यामध्ये ओतलेला आहे. आणि म्हणून आपण त्याचा विचार करा. जे आपण 3 ऋतू मानले जातात, परंतु आपल्या संस्कृतीमध्ये 6 ऋतू मानले जातात आणि खरंच बरोबर लागू पडतात ते. म्हणजे वर्षा, हेमंत वगैरे जे आहेत, वसंत वगैरे असे 6 ऋतू आहेत. आणि 6 ऋतूचे प्रत्येकी 2-2 महिने बरोबर येतात. हे कॅलेंडरात जुळून आपल्या कॅलेंडरात जुळणार नाही बरं का, हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. आपलं जे इंग्रजी कॅलेंडर आहे याच्याशी ते मिळतं जुळतं नाही. कदाचित काय होतं की त्या महिन्यातला पुढच्या महिन्यात तो कदाचित तो महिना जुळत असतो. आपण तो भाग वेगळा, पण आता मुद्दा आला म्हणून बोलतोय आपण की हिंदू संस्कृतीचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरप्रमाणे आपली दिनचर्या असावी. आणि आपलं ऑफिसचं टाइम टेबल जे आहे ते ऑफिसचं टाइम टेबल जरूर आपण लोकांसाठी आहे, ते जगाचं आहे टाइम टेबल, ते कॅलेंडरप्रमाणे करावं. आज सोमवारच आहे म्हणावा, बरोबर आहे, म्हणजे मंडेच म्हणावा. त्या तारीख आज अमुकच आहे असं म्हणावं. आज 23 तारीख आहे, सप्टेंबरची 23 तारीख आहे, सप्टेंबर म्हणा. पण आता आहे ना भाद्रपद आता संपायला लागला, आता सुरू होणार आहे अश्विन. हे बोलणं आपलं असलं पाहिजे बरं काय. भाद्रपदात बघूया, अश्विनीत करूया,
मग नंतर मार्गशीर्षमध्ये घर बांधूया असे शब्द आपले असले पाहिजे. डिसेंबरात घर बांधावं असं म्हणायचं नाही. वसंतात बघूया, मार्चमध्ये म्हणायचं नाही. बघा, हा विचार जरा जरी आपण वापरायला सुरुवात केला आणि आपल्या मुलांच्या कानावर हे शब्द जायला लागले तर आपल्या मुलांनाच एक संस्कृती समजायला लागेल. भारतीय संस्कृती मूळची काय याचा विचार असो. जरासा विस्तार झाला. 1212ला ज्ञानेश्वरी दिली म्हणजे इसवी सन 1290, जवळजवळ आता 734 वर्ष ज्ञानेश्वरीच्या लिखाणाला झालेली आहेत. तो काळ, त्या काळातली स्थिती, त्या काळातली भाषा, या सगळ्या गोष्टीचा, त्या काळातलं समाज जीवन, या सगळ्याचा विचार करून माऊलीने गीतेवरतीच भाष्य करायला का घेतलं असावं हा मुद्दा पण आपण विचारात कधीतरी घेतला पाहिजे. का इतर ग्रंथ नव्हते काय त्यांना? होते, चांगले होते. म्हणजे भागवतावर भाष्य करता आलं असतं, एखाद्या दुसऱ्या पुराणावर भाष्य करता आलं असतं, आणखीन कुठला तरी एखादा ग्रंथ त्या काळात असेल किंवा शंकराचार्यांची जी ग्रंथ आहे ते शंकराचार्यांच्या ग्रंथावरती भाष्य केलं असतं. पण भगवद्गीता निवडली याच्या पाठीमागच कारण आहे भगवद्गीतेचा आणि मानवी जीवनाचा अगदी जवळचा संबंध आहे. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिताना मानवी जीवन, मानवी जीवनातली कौटुंबिक अवस्था या सगळ्यांचं डोळ्यापुढे ठेवून लिखाण केलेलं आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. भगवद्गीता तशी लिखाण करत नाही. भगवद्गीता ज्ञानाचा भाग बघते. तो वेदांताचा ओंकार आहे, ओंकार कुठलीही भगवद्गीता. पण हा जीवन कसं जगावं याचं आविष्कारण या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण इथं जन्माला आलो, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी यांची ट्रान्सलेशन जवळजवळ 21 भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं भाषांतर झालेलं आहे. ती भाषांतरं लोक वाचायला लागले, त्याचा अभ्यास करायला लागले. पण मूळ भाषा, मूळ ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हे महाराष्ट्रीयन लोक किती अभ्यासतात हा महत्वाचा मुद्दा आहे. आमच्याकडे असणारे ग्रंथ जे आहेत, समर्थांचा दासबोध आहे, तिकडे जायला नको आत्मारामाकडे. माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, नको जायला अमृतानुभवाकडे. नाथांचं भागवत आहे, नको त्यांचा हस्तामलकाचा अभ्यास करायला किंवा ते इतर त्यांनी ग्रंथ जे लिहिलेले आहेत ना, किंवा ज्याला आपण म्हणतो चतुश्रुत भागवत, त्या भागवताचा विचार करायचा राहू दे. पण नाथांचं भागवत आहे ना समोर, त्या भागवताचे असे 4 ग्रंथ. तुकोबांची अभंगाची गाथा ज्याला 5वा वेद मानला जातो, किती विशेष त्याला नाव दिले 5वा वेद म्हणून तुकोबांच्या गाथेला. याचा आपण किती अभ्यास केला. आणि हा अभ्यास न करता जर मरून गेलो आपण तर आपण आम्हालाच माप आम्ही करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, हे ग्रंथ शिल्लक राहण्यासाठी ज्या विभूतीनं, ज्या एका शौर्यानं किंवा शूर माणसानं मदत केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचंही स्मरण असावं. ते नसते तर हे 4ही ग्रंथ आपल्याला अभ्यासासाठी मिळाले नसते. लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. म्हणून शिवछत्रपतींचं चरित्र, त्यांचं तत्वज्ञान आणि दुसरी गोष्ट माऊली, ह्या दोन्ही ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली नाही आणि ज्यांनी शिवछत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास केला नाही ते महाराष्ट्रात राहून कपाळ करंटे किंवा दुर्दैवी म्हणायला पाहिजे. त्यांनी कशाचाच अभ्यास केला नाही असं म्हणायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास एकदा तरी आयुष्यात व्हावा. जरासा विस्तारण चाललंय. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे. गीतेला अलंकार चढवण्याचं काम ज्ञानेश्वरीने केलेलं आहे. मागच्या वेळी त्याचा आपण विचार केलेला होता. गीतेला कमी लेखनं नाही बरं काय. गीतेचा मोठेपणा कळला तो ज्ञानेश्वरीमुळं. गीता मुळातच मोठी आहे, वर्णन केले नाही. चांदया पिकवजती चांदणी, वर्णन चांदण्याला काय पिकवावं लागते काय. माऊलींच्या मागच्या ओव्या आपण 9व्या अध्यायातल्या काल परवा बघितलेल्या ज्या आहेत त्याचा जर विचार केला तर लक्षात येण्यासारखं आहे की हिमकरांशी विंजने का नादा पुढे ऐकवणे, लेणी असे लेणी हे केही अति वर्णनच आहे. माऊलींची 10वी ओवी आपण याच अध्यायातली बघितलेली आहे. काय सोन्याला सोनं तर दागिन्याला दागिने घालावं लागतात काय, किंवा नाद ब्रह्माला दुसऱ्या गवयानं ऐकवावं लागते काय, किंवा ही शीतल किरणी चंद्राची आहे त्या पंख्यानं वारा घालायचा आहे काय. तसं गीतेचं महात्म्य सांगायसारखी काय गरज आहे काय. माऊली स्वतः बोलतात. परंतु तरी सुद्धा परंतु आहे. त्यामध्ये गीता जी ओबडदोबड, जी वस्त्रहीन बरेच दिवस झालेली होती, तिला वस्त्र पांघरण्याचं, वस्त्र प्रावरण करण्याचं, त्याला अलंकार चढवण्याचं, त्याला नटवण्याचं काम गीतेला ज्ञानेश्वरीनं केलेलं आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी हे गीतेचं नुसतं भाषांतर आहे अशा कुठल्याही भ्रमात कोणी राहू नये. ज्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात त्यांना ही गोष्ट जरूर कळेल. सांगायची सुद्धा गरज नाही की गीतेचं भाष्य ज्ञानेश्वरी नाही. म्हणायसारखं आहे माऊली म्हणतात म्हणून.
आम्ही म्हणायचं नाही का, आम्ही म्हणायचं नाही सांगतो, त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे. तो स्वतंत्र ग्रंथ आहे. भाषांतर आहे म्हणून भाषांतर करताना तेवढ्याच ओव्या वापरल्यात काय, 700 ओव्या नाही, 9034 ओव्यांचा हा ग्रंथ झाला. म्हणजे 700 श्लोकाचं इतकं मोठं विस्तारित रूप आहे, म्हणून स्वतंत्र दर्जा आहे त्याला. जे गीतेमध्ये आपल्याला काही गोष्टी सापडणार नाही त्या ज्ञानेश्वरीमध्ये निश्चित सापडतील. जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये आहेच, लक्षात ठेवा. जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते तुकोबांनी भाषांतर केलंय अलीकडल्या भाषेमध्ये. कारण तुकोबा त्यानंतरचा त्यांचा, अगोदर त्यानंतर 300 वर्षानं नाथ महाराज, आणि त्यानंतर जवळजवळ 300 वर्षांनी तुकोबाने समर्थ रामदास स्वामी यांची अवतार आहेत, ते संत होऊन गेलेत. तर त्यांच्या भाषेवरनं जे प्रभाव जो आहे तो प्रभाव ज्ञानेश्वरीचा आहे. तुकोबानी स्वतःच वर्णन ज्ञानेश्वरीचं, म्हणजे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज शब्द वापरलाय माऊलींसाठी. म्हणजे म्हणून ठेविली पायी डोळी, काय त्याला म्हणतात, मी तुमच्या पुढं काय बोलावं हे वर्णन आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास तुकोबांनी केला होता, नाथांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. म्हणून याच्यामध्ये सुद्धा नाथ भागवतामध्ये बरेचशा ओव्या अगदी कॉपी टू कॉपी, झेरॉक्स कॉपी आहेत. ज्यांनी नाथ भागवताचा अभ्यास केला असेल त्यांना माहिती असेल, तर ज्ञानेश्वरीचं विस्तारित रूप म्हणजे नाथ भागवत आहे, वाचल्यानंतर कळेल. त्यामुळं ज्ञानाचा काय म्हणतात, ज्ञानाचा काय म्हणतोय आपण की नामाचा तुका आणि ज्ञानाचा एका, जणू काय म्हणतात की हे नाथ महाराज हे ज्ञानेश्वर माऊलींचे पुढचे अवतारच आहे. त्यांनी जी ज्ञानेश्वरीची काही गोष्टी गुह्य राहिल्या त्या परत प्रकट करण्यासाठी, त्याचं संशोधन करण्यासाठी, संशोधन सुद्धा नव्हतं त्यामध्ये, पाठ्यभेद कितीतरी होते, पण नाथांनी ते सगळे पाठ्यभेद काढलेत बरं काय, आणि शुद्ध ज्ञानेश्वरी केली. शेवटी त्यांच्या ओव्या 4-5 टाकलेल्या आहेत बघा. ज्ञानेश्वरी संपल्यानंतर नाथांनी स्वतः ओव्या लिहिलेल्या आहेत की मी ज्ञानेश्वरी शुद्ध केली, यात कोणी भर घालायची नाही, ह्यातलं कोणी कमी शब्द करायचे नाही. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करताना शब्द वगळून कधी वाचायचे नाहीत बरं काय. आपल्याला नाथांनी स्पष्ट सूचना दिल्या, ह्यातलं वगळायचं नाही काय आणि परत स्वतःचं काय घालायचं नाही, असे बंधनं गाठलेली आहेत. आणि ही बंधनं लक्षात ठेवून आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. हे ज्ञानेश्वरीचं महात्म्य जे आहे ते महात्म्य फार आहे. म्हणजे यामध्ये अनेक दृष्टांत, मगाशी म्हणलं ना, गीतेला सजवण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. यामध्ये अनेक दृष्टांत, उपमा, अलंकार याचं साथ चढवलेले आहेत. आणि या ज्ञानेश्वरीच्या रूपात या जणू गीतेला सुवासनी केलेली आहे. सौभाग्याचं दान देण्याचं काम कुणी केलं तर ज्ञानेश्वरीनं केलेलं आहे. म्हणून भावार्थ दीपिका हा ग्रंथ गीतेचं महात्म्य तरी कधी डवलत नाही बरं का. स्वतः ज्ञानेश्वर माऊलीने गीतेचं महात्म्य केवढं वर्णन केलेलं आहे हो. त्यांना जर कमी लेखायचं असतं तर त्यांनी कमी लेखलं असतं. मुळातच गीता महान आहे, पण त्या महान त्याला पुढं त्याला सजवण्याचं, शृंगार करण्याचं काम ज्ञानेश्वरी करते. म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ जर अभ्यासला तर गीतेचा आपोआप अभ्यास होतो, आपोआप उपनिषदांचा अभ्यास होतो, आपोआप पुराणांचा विचार सुरू होतो. आपण किमान बघू ह्याच संदर्भ आलाय, मग कुठं तरी दुसरा संदर्भ आपण शोधायला जातोय ना. एक संदर्भ एखाद्या पुराणातला आला तर ते पुराण आपण शोधायला जातो, कारण ज्ञानेश्वरी संदर्भ आलाय म्हणून. म्हणजे ज्ञानेश्वरी संदर्भ नाही असं श्रुतीतलं कुठलंच वचन नाही. सगळ्या श्रुतीची संदर्भ आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. हे ज्ञानेश्वरीचं महात्म्य आहे. त्यामुळं माऊलीच म्हणतात या ज्ञानेश्वरीचा आपण सेवक व्हावं. वास्तविक ते गीतेचा सेवक म्हणतात, पण त्या ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनेच ते आहे की ते जो तो सेवक झाला त्याची पूजा करायला लागला, म्हणजे त्याच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायला लागला ज्ञानेश्वरीचा, तर तो स्वानंद साम्राज्याचा मालक होईल, राजा होईल असं म्हणतात ना. म्हणून मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. ही ओवी त्यासाठी माऊलींनीच टाकलेली आहे. जर या ज्ञानेश्वरीची सेवा जो कोण करतो तो साम्राज्य, कुठलं साम्राज्य प्राप्त होईल, हे साम्राज्य नव्हे बरं काय, कुठलं तर दिल्लीचं राज्य आहे, राजधानी कुठली ती प्राप्त होते, मुख्यमंत्री पद मिळते, हे राज्य नव्हे, स्वानंद साम्राज्य. आणि स्वानंद साम्राज्य हे जे आहे ते स्वतःचा आनंदाचा तो राजा बनतो. म्हणजे आपण आनंद रूप आहोत हे त्याला कळायला लागेल. त्यामुळे गीता जशी आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे, तसं ज्ञानेश्वरी सुद्धा महाराष्ट्रीयन लोकांसाठी तरी किमान हा धर्मग्रंथ हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे.
सगळ्या श्रुती, धर्म, पुराण यांचा विचार करून माऊलीने स्वतःच्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये स्वतः सद्गुरूंना समोर बसवून हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं महात्म्य कसं असेल? चुकेल का एखादा शब्द? सद्गुरूंच्या पुढ्यात लिहिलेला शब्द चुकेल का? सद्गुरूंच्या पुढ्यात बोललेले शब्द चुकीचे जातील का? नाही जाणार. याचा अर्थ आपण लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या जयंतीच्या निमित्त आपण सुरुवात करतो. बरेच जण लोक म्हणतात सगळे ग्रंथ जर बघितले तर श्री गणेशाय नमः, श्री गुरुरभ्यो नमः, श्री सरस्वती नमः अशी सुरुवात सगळ्या ग्रंथांची बघायला मिळते. ज्ञानेश्वरी हा एकमेव ग्रंथ आहे त्यामध्ये आत्मदेवाचा वर्णन पहिल्याच ओळीमध्ये केलेलं आहे. आणि त्या आत्मदेवालाच गणेश म्हटलेला आहे. कोण म्हणेल ना श्री गणेशाय नमः नाही, अहो पण आहे त्यामध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मते प्रकाशू. वर्णन कसं केलं? देवा तूच गणेश आहे, म्हणजे आत्मदेवा तूच गणेश आहे का नाही? श्री गणेशाय नमः आहे, पण धाटणी कशी केली आहे बघा. ही एक ओवी ज्यांना पहिली समजली त्यांना ज्ञानेश्वरी सुद्धा समजेल. ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान समजायसाठी ह्या एकाच ओवीचं विवेचन किंवा त्याचं श्रवण झालं, चांगल्या प्रकारे चिंतन निधिध्यासन जर झालं तर निश्चितपणे ज्ञानेश्वरीचा जो गाभा आहे किंवा अखंड वेदांताचं जे सार आहे ते त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये ओतलेलं आहे माऊलीने. त्यामुळं हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. माऊलीने त्या काळामध्ये जी समाजस्थितीचं अवलोकन केलेलं आहे त्या समाजस्थितीचं अवलोकन करून लोकांच्या समोर आपल्या शब्दामध्ये हे बोलके कसे लहान बाळासारखे बोबडे शब्द म्हणतात. ते बोबडे आहेत काय हो? दिसायला बोबडे दिसतात पण आपली बोबडी वळवतात. मात्र लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. ज्ञानेश्वरीवरती निरूपण करणारे प्रवचन करणाऱ्या लोकांना किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे जे साधक आहेत त्यांना याचा अनुभव आहे. किती किती खोलात एखाद्या ओवीत जर शिरत आपण गेलो तर ती ओवी आपल्याला कुठं नेऊन पोचवते तर पूर्ण आनंद देत असते. आपण वरवरचा अभ्यास करून ज्ञानेश्वरीचं महात्म्य आपल्याला कळणार नाही. त्यामुळं ज्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळी त्यावेळेचा समाज होता. नेवाशा ठिकाणी 1290ला म्हणजे नेवासा हा जो परिसर आहे प्रवरा नदीच्या काठी असणाऱ्या नेवाशे गावातील त्या मंदिराला टेकून ही भावार्थ दीपिका ते जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये त्याने वास्तविक आळंदीत का ज्ञानेश्वरी लिहिली नसेल? आपेगावला बसून का ज्ञानेश्वरी लिहिली नसेल? काही कोडीच आहे. आणि कोडी आपण अभ्यासानंतर आपण विचारांची हळूहळू सोडवलेली बरी. त्या नेवासीच्या ठिकाणी आता तो कुठं परिसर आहे बघा, कुठं मिळतं जुळतं काय आहे काय नाही. पण हा सगळा आहे काहीतरी लेखित अशी गोष्ट आहे किंवा आहे विधियुक्त काहीतरी आहे. तर त्या ठिकाणी नेवासा ठिकाणी म्हणून नेवासाला सुद्धा प्रसिद्धी मिळाली ती ज्ञानेश्वरीमुळे मिळाली बरं काय. आणि आळंदीला प्रसिद्धी मिळाली ती ज्ञानदेवांच्यामुळे मिळाली, ज्ञानदेवांच्या समाधीमुळे मिळाली. आणि तिथं खरी कुणाची जन्मस्थान आहे? माऊलींचं जन्मस्थान आपेगाव किंवा आळंदी जरी पकडलं तरी ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान नेवाशा आहे. मात्र सच्चिदानंद बाबा जे आहेत त्यांनी थावरे सच्चिदानंद बाबा थावरे आजही त्यांचे वंशज आहेत. आमच्या परिचयाचे काही आहेत ते आजही त्यांचे वंशज आहेत. असो तर सच्चिदानंद बाबाने ह्या ज्ञानेश्वरीची सच्चिदानंद बाबा आदरे लेखहू झाला शेवटी ओवीस टाकलेले आहे. आणि या सच्चिदानंद बाबाची सुद्धा हकीकत मागची सांगितली जाते. ते मूळ चरित्रात आपण ज्ञानदेवाच्या विचारात घ्यावं. आणि त्यामध्ये खूप ज्ञान तेच देव नावाचं एक ग्रंथ एक फार सुंदर आहे. रमेश बावकर यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे, फार सुंदर आहे. आपल्याला कुठं प्राप्त झाला तर बघा. की माऊलींचं फार सुंदर त्यांचं जीवनचरित्र जे आहे, अमृतानुभव, हरिपाठ, ज्ञानदेवांची गाथा आणि ज्ञानेश्वरी या 4 ग्रंथांचा जन्म कसा झाला याचं वर्णन त्यामध्ये आहे. सगळ्यात श्रेष्ठ आहे ज्ञानदेवांची वाङ्मयीन मूर्ती कोणती असेल तर ती आहे ज्ञानेश्वरी. अमृतानुभव फारसा जास्त सगळीकडे वाचला जात नाही कारण तो पचण्यासारखा नाही म्हणून. हरिपाठाचं वाचन मात्र प्रत्येक गावोगावी चालू आहे. हरिपाठ सुद्धा सगळ्यांच्या मुखामध्ये आहे. ज्ञानदेवांच्या गाथेतले काही गूढ अभंग आहेत तेही पचण्यासारखे नाहीत. सगळ्यात मध्यम मार्ग ज्ञानेश्वरी आहे, सगळ्यात मध्यम मार्ग.
म्हणून हा मध्यम मार्ग आपण सर्वांनी महाराष्ट्रीयन लोकांनी तरी निवडला पाहिजे. इतर भाषिकी लोक कोण आहेत त्याचा अभ्यास करत असतील तर आपल्या दृष्टीने त्याचा विचार करायची काही गरज नाही, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास त्या दृष्टीनं आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणून वर्णन करताना याला गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी असं वर्णन नामदेव महाराज करतात. म्हणून एक तरी उवी अनुभवावी असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे. अशा विचारानं प्रेरित होऊन आपल्याला ज्ञानेश्वरीचं महात्म्य जर बघायचं असेल तर ते ज्ञानेश्वरीच्या अभ्यासानंच कळेल. ज्ञानदेवांच्या चरित्राकडे जायची काही गरज नाही. ज्ञानेश्वरी हेच ज्ञानदेवांचं चरित्र तत्वज्ञान आहे, म्हणून आपण त्याचाच अभ्यास करावा. 9034 ओव्या आहेत. काही माणसं रोज 300 ओव्या अर्थासहित होत नाही. अर्थाचा कधीही अर्थाचा विचार अभ्यास करत बसू नये आणि स्वतःला कधी कमी लेखू नये की मला ज्ञानेश्वरीतला अर्थ कळतच नाही म्हणून मी वाचत नाही, असं कधीही करायचं नाही बरं का. ज्ञानेश्वरातली अर्थ कधी कळेल आपल्याला सांगता येत नाही, पण वाचन कधीही बंद करायचं नाही. काही माणसं दररोज 300 ओव्या असं महिन्याला एक पारायण पूर्ण करतात, असेही काही ठिकाणी आहे. म्हणजे वर्षामध्ये 12 पारायण होतात ज्ञानेश्वरीचे. वर्षातून एकदा अर्थासहित वाचण्यासाठी आपल्यावर उपकार करते आहेत. साखरे महाराज आहेत, नंतर मामासाहेब दांडेकर आहेत, नंतर बेलियांची ज्ञानेश्वरी आहे. आज आपण जी वापरतो आपल्या चिंतनासाठी ते परमपूज्य खंदारकर महाराजांची ज्ञानेश्वरी आहे. अशा डिटेल अभ्यासकांचं आपल्यासमोर योगदान जे आहे त्यांच्यामुळं आपल्याला जरा तरी अर्थ त्यातला कळतो. नाहीतर कठीण आहे. कठीणपणा कशामुळे आहे माहिती आहे? सर्व सवंगता त्यामध्ये येऊ नये, आलते भलते त्यामध्ये प्रवेश करू नयेत म्हणून तिथं बरोबर ते मेक मारून ठेवलेली आहे ज्ञानेश्वराने की ह्या काही त्या ओवीत काही ओव्या आहेत ना त्या ओव्या सर्वसाधारण व्यक्तीला कळू नये अशी पण व्यवस्था आहे. पण ज्यांचं प्रेम आहे त्याला सगळंच कळावं अशी पण व्यवस्था आहे. पुन्हा आपण काय करावं? प्रेमानं काया वाचा मने जो सेवक होतो त्याचा सेवक जो ज्ञानेश्वरीचा झाला त्यालाच ज्ञानेश्वरी कळते, अन्यथा कळणार नाही. हा मुद्दा स्वतः माऊलींनीच प्रकट केलेला आहे. आणि म्हणून आज या जयंतीनिमित्त आपल्याला ज्ञानेश्वरी जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त थोडा ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणून आणि हळूहळू पुढं आपण जसं जसं त्याचा संदर्भ येईल माऊलींचा तसं तसं बोलत जाऊ. आता आपण 9व्या अध्यायाला आहे ना, पण 9व्या अध्यायाचा विचार थोडासा आपण चालूच आहे तर करायच लागलेला आहे. मागच्या ओवीमध्ये पहिलीच ओवी आपण बघितली की जे गुह्य ज्ञान आहे ते अंतःकरणेचं गुज आहे. ते गुज तुलाच सांगतो मी आहे ना, आत्ताच आपण बोललो, कुणालाही कळणार नाही. अर्जुन हा सख्य भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण होतं. सख्य भक्तीचा तो प्रणेता आहे आणि म्हणून श्रेष्ठ भक्त आहे. तर श्रेष्ठ भक्त असेल भगवान श्रीकृष्णाचा तर त्यालाच ती गीता समजेल, त्यालाच ज्ञानेश्वरी समजेल. आपण काही करायचं नाही, आपण अर्जुनासारखं व्हायचं. आपण काही करायचं नाही. साधना काय करायची? काही करायची नाही. त्या सगळ्या कष्टामध्ये तो अर्जुनानं कधी भगवंताची पाठ सोडली नाही ना. सगळ्या एवढ्या युद्धामध्ये तू एकटा मला पुरेसा आहेस असं म्हटला ना. म्हणून अगदी खात्रीनं ज्यानं आपल्या घोड्याचे लगाम भगवान श्रीकृष्णाच्या हातात सोपवलेत आणि निवांत झाला ना, आणि पुन्हा युद्धाची चिंता पडली नाही त्याला, प्रापंचिक चिंता ही नाहीशी झाली. आसक्ती राग जे होते, द्वेष मत्सर होते आणि मोह होता, तो मोह सुद्धा नष्ट करण्याचं काम त्या एका युद्धामध्ये केलेलं आहे. युद्ध तर जिंकून दिलंच, युद्ध जिंकून देणं हा प्रपंच जिंकण्याचा मदत म्हणायची आणि त्याचा मोह घालवणं ही पारमार्थिक मोक्ष देण्याची मदत. अशा दोन्ही मदती भगवान श्रीकृष्णाने उपकार केलेत अर्जुनावरती आणि त्या उपकाराला गुह्य ज्ञान माऊली बोलतात. बरोबरच आहे, ते गुह्यच आहे, सर्वसामान्यांना कळूच नाही. सर्वसामान्य शब्दाचा अर्थ आहे भाविकांना ते कळणार. सर्वसामान्य शब्दाचा अर्थ काय की समंगता ज्याच्याकडे आहे, काय नुसती बुद्धीच आहे. आणि त्यात काय ज्ञानेश्वरी, आम्ही MA झालो, PhD झालो, ज्ञानेश्वरी समजायला आम्हाला काय अडचण आहे? आम्ही ह्याचा अभ्यास केला, त्याचा अभ्यास केला, आम्हाला ज्ञानेश्वरी समजायला नाही समजणार अशी व्यवस्था त्यामध्ये आहे आणि समजणारच अशी व्यवस्था आहे. त्याच्यावरती प्रेम जर ठेवलं, त्याच्यावरती भाव जर ठेवा, भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी जनाबाईंचा अभंग आहे, त्याच्यावरती कृपा माऊलींची होईल. भाव देऊनी, प्रत्यक्षात तो अभंग बघा, जनाबाईंचा अभंग आहे, भाव ठेवून वाचे ज्ञानेश्वरी. आता त्याच्यावर भाव ठेवून जो ज्ञानेश्वरी वाचतो
त्याला खरंच आहे की त्याला म्हणून सगळ्यात श्रेष्ठ ह्यातला आणखीन एक भागाने अजून बोलायचा राहिलो, तो म्हणजे की विश्व प्रार्थना जी आहे ती पसायदान या ग्रंथाचं एक अत्यंत असं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला मानावं लागेल. शेवटी टाकलेलं 18व्या अध्यायाचे शेवट जो आहे त्यामध्ये आता विश्वात्मके देवे, हा विश्वात्मक देव कोण आहे, कुठला देव सांगितलं सांगा. यामध्ये अल्लाह आहे का, ख्रिस्त आहे का, कृष्ण आहे का, राम आहे, कोणी नाही. विश्वात्मक देवाचा विचार केलेला आहे आणि अशा विश्वात्मक देवाला त्यांनी प्रार्थना केलेली आहे, श्रीगुरूंना प्रार्थना केलेली आहे की जे 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 जीव अशा दुःखरूप अशा संसारामध्ये पीडित आहेत, जे जे वेदना सहन करत आहेत, त्यांना सुखरूपता प्राप्त होऊ दे. कधी? या ग्रंथाच्या अभ्यासानं. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा मुळापासून जो जाऊन अभ्यास करतो, त्याच्यावरती प्रेम करतो आणि त्याच्यातील असलेलं ज्ञान दुसऱ्यालाही देण्याचा प्रयत्न करून आपणही ज्ञानी होतो, दुसऱ्यालाही ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, तो ज्ञानेश्वर माऊलींना आवडतो. आपण त्यांना प्रिय व्हावं असं करावं म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्याला समजेल, हळूहळू का असं ना समजेल. मला समजत नाही अशी तक्रार कुणाकडे करायची? माऊलींच्याकडे करायची. माऊली तुमच्या कृपेने मला ज्ञानेश्वरीतले गूढ अर्थ समजावेत. इथं गूढ अर्थाबद्दल बोललेलं आहे. म्हणून पसायदान हे जे आहे सर्वश्रेष्ठ आहे. मला तर ती जबरदस्त उभी वाटते. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोके द्रष्टा अदृष्ट विजय होवा विजय. दृष्ट असू द्यात अदृष्ट असू द्यात सर्वांना सगळा विजय प्राप्त हो. कुणाला? ज्या ह्या ग्रंथावरती जे गुजराण करतात त्यांना सुद्धा ग्रंथ पोटाला घालून देण्याचं काम करतो. पोटाला घालतो म्हणजे माझा प्रपंच, माझं शरीर चालवण्याचं काम हा ज्ञानेश्वरी ग्रंथ करेल अशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. त्या प्रतिज्ञेवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवून आपण या ग्रंथांचा अभ्यास करूया. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्याचं जे फळ आहे ते फळ प्राप्त होईल. आणि ते फळ कोणतं आहे? मोक्षशे अशुभात, म्हणजे अशुभ असलेल्या संसारापासून मुक्ती मिळणे हेच खरं श्रेष्ठ फळ आहे. बाकी माझा संसार व्यवस्थित चालणं, बायका मुलांचं व्यवस्थित चाललेलं आहे, माझा सगळी पदं मिळायला लागलेली आहेत की ज्ञानेश्वरी वाचनाचं फळ आहे असं कधीही भ्रमात राहू नये. हा भ्रमच आहे. खरा गोष्ट कोणती असेल तर ज्ञानेश्वरीनं अखंड समाधान, तृप्ती आणि शांतीची जर प्राप्ती झाली असेल तर ते फळ प्राप्त झालं असं समजायचं. माऊली पहिली उभी आपण मागच्या चिंतनामध्ये 9व्या अध्यायात घेतली होती. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची आ येणे माने जीवाचे हे फेडावे, मग गुज का पामज सांगावे, आयशे काही स्वभावे कल्पिशी जरी. इतक्या मोठ्या प्रमाणात हे जीवाचं अंतःकरणाचं गुज आहे, ते गुह्य मला का बरं सांगावं असं तुला वाटलं असेल. कसं सांगतात बघा. हे ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाच्या मनामध्ये असलेली शंका स्वतः काढली आणि सांगायला चाललेली आहेत. आणि जर स्वाभाविक काही कल्पना करशील म्हणजे वाटेल तुला हे दोन्ही उभ्या एकत्र विचारात करण्या, तरी परियशी गा प्राज्ञा तू आस्थेची संज्ञा. तू कसा आहेस? तू सांगितलेलं ऐकतोस. तू आस्थेचं म्हणजे श्रद्धेचं दुसरं नाव अर्जुन आहे. अर्जुनाचा अधिकार या ओळीतून वर्णन केलेलं आहे बघा. तू तरी परियसे गा प्राज्ञा तू आस्थेची संज्ञा, बोलली या गोष्टीची अवज्ञा नेनशी करू. अवज्ञा करत नाहीस. जे मी तुला बोललो त्याची अवज्ञा करत नाहीस तू, म्हणजे फॉलो करतोस तू. असा फॉलोअर म्हणजे अनुयायी फार दुर्मिळ आहे बरं काय अर्जुनासारखा. आपण अर्जुनासारखे अनुयायी असलो पाहिजे, आपण अर्जुनासारखे शिष्य असलो पाहिजे. तर गुरूंचं गुह्य ज्ञान आपल्याला समजायला लागेल. श्रीकृष्ण गुरूंचं ज्ञान आपल्याला समजायचं असेल तर अर्जुनासारखं आपण असायला पाहिजे. माऊली म्हणतात तू बुद्धिमान आहेस. प्राज्ञा शब्द वापरलाय. तू आस्थेचं दुसरं नाव आहेस. तू आस्थेची संज्ञा. संज्ञा म्हणजे व्याख्या. आस्थेची जर व्याख्या करायची झाली तर अर्जुन मीन्स काय? आस्था असा अर्थ करायला पाहिजे. ही डेफिनेशन केलेली आहे माऊलीने. आस्थेचीच संज्ञा, बोलली या गोष्टीची अवज्ञा नेनशी करू. तुझ्या रूपाने आस्थाच आहे, शिवाय तू सांगितलेल्या गोष्टीचा अवमान करत नाहीस. हे अवमान करण्याचं जाणत नाहीस. नेनशी करू करत नाहीस. कधीच अवमान करत नाहीस. मी तुला काही सांगितलं आणि तू कसं केलं नाहीस असं कधीच झालं नाही. बघा महाभारत. ज्ञानेश्वरी समजण्यापूर्वी महाभारतातले काही ठोकळमानाने जे प्रसंग आहेत ते माहिती असावेत आपल्याला. ज्ञानेश्वरी उघड होते त्यामुळं. कारण सुरुवातच महाभारत गीतेची सुरुवातच महाभारतातली आहे. त्यामुळे महाभारत हा मूळ ग्रंथ आहे. पण महाभारतातल्या 1,00,000 श्लोकामध्ये जे सांगितलं ते गीतेमधल्या 700 श्लोकामध्ये सांगून टाकलं भगवंताने.
आणि जे गीतेतल्या 700 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तेच माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. त्या 700 गीतेच्या श्लोकामध्ये जे सांगितलं तेच 91 मागच्या वेळा आपण बघितलंय 91व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तू कसा आहेस तर तू गुह्य ज्ञानाचा प्राप्त करण्याचा अधिकारी आहेस. तू काय आहे परियसी का प्राज्ञा, तू बुद्धिमान आहेस. त्यामुळं दोन उभ्याचा एकत्र आपण हृदय उकलून आपल्या अंतःकरणातील रहस्य तू मलाच का सांगतोस. काय म्हणतात बघा, माने जीवाचे हिये फेडावे. हिये म्हणजे हृदय उकलणे, हृदयातली गोष्ट बाहेर काढणे, हिये फोडावे. मग गुज का पा मज सांगावे. मग मला ही गुज गोष्ट तुम्ही का सांगता. ऐशे काही स्वभावे कल्पिशी जरी तुझ्या मनात येईल रे बाबा, हे हृदयातलं एवढ्या अंतःकरणाचं गुज तू का मला सांगतोस. दुसरा पण भेटला नाही काय. समोर आहेत की द्रोणाचार्य आहेत, नंतर कृपाचार्य आहेत, पितामह भीष्म, त्या योग्यतेची माणसं आहेत ती. किती बघा, पितामह भीष्मांची योग्यता तर केवढी महाभारतामध्ये सांगितलेली आहे. अखंड संन्यासी आणि प्रतिज्ञेचा कुणाकडून प्रतिज्ञा शिकावी, वचनं द्यायची असतील, शब्द द्यायचे असतील तर कुणासारखे, भीष्मासारखे. आजही त्याला बदल केलेला नाही. भीष्मासारखा असा प्रतिज्ञा करणारा आणि ती प्रतिज्ञा पूर्ण होईपर्यंत आपला जीव घाण टाकणारा, आपलं आयुष्य घाण टाकणारा दुसरा असला एखादा भीष्म दुसरा होणारच नाही. हे महाभारतातलं उदाहरण आहे. आणि त्यामुळे तर म्हणलेलं आहे की तुला वाटेल की मलाच काय सांगता, भीष्माचार्यांना सांगितली असती तर काय झालं असतं. तर भीष्माचार्यांनी ती आपल्याकडेच ठेवली असती कदाचित. ते मुळातच संन्यासी होते, ते मुळातच संन्यासी होते आणि भक्त पण होते. त्या भक्ताचा प्रश्न नाही आहे. पण सांगायचा मुद्दा मोह गुणाला झाला होता, भीष्माचार्यांना झाला नाही. भीष्माचार्य म्हणले, कृपाचार्य म्हणले की माझीच नातवंड आहेत हो, त्यांच्यावर बाण कसा सोडू. कुणाला दया आली सांगा भाऊ. दया आली अर्जुनाला. दया दुर्योधनाला तर सोडा, दुःशासनाला ते कौरवांना सोडा, पण द्रोणाचार्य कृपाचार्य आणि भीष्माचार्यांना तरी दया आली होती का. ते म्हणलेत मी कसा आता अर्जुनावर बाण सोडू, मी कसा युधिष्ठिरला मारू, भीम एवढा बलाढ्य, मी माझ्या मांडीवर खेळला, मी त्याला कसा मारू असं म्हणले नाही. म्हणले त्यांच्याकडे मोह नव्हता, मोह होता अर्जुनाकडं. म्हणून तो म्हणतो हे माझे सगळे गोत्रज आहेत, यांना मी कसा मारू. यासाठी भगवद्गीतेचा जन्म आहे, त्यातून ज्ञानेश्वरीचा जन्म, भगवद्गीतेचा जन्म आहे. म्हणतात तुझं हे हृदय उघडून मला सांगावंस, असं का तू मला सांगतोस, हे रहस्य मला का सांगता. अशी स्वाभाविक शंका तुझ्या मनात येण्याची शक्यता आहे. शंका आली का. नाही आली. ज्ञानेश्वर माऊलींनी तोंडात घेतली अर्जुनाच्या. तुला कदाचित तुझ्या मनात शंका आली असेल, पण मी माझ्या दृष्टीने सांगतो, माझ्या दृष्टीने तू विश्वासाचं मूर्तिमंत प्रतीक आहेस, आस्थेची संज्ञा आहेस. आस्थेची संज्ञा म्हणजे विश्वासाचं मूर्तिमंत प्रतीक आहेस. आणि या रहस्याचा मी जर सांगितलं रहस्य, त्याचा तू अवमान करणारा नाहीस, म्हणून मी तुला सांगतो. आता कळलं असेल आपल्याला की कुणाला कोण सांगते का, हे रहस्य कुणाला कोणी सांगावं. जो अर्जुनाच्या पाती पंगती बैसे गोप्य तयाकृती सांग चावळे जे सुखे, माऊलींचीच ओळ आहे. गोप्य कुणाला सांगावं, पुढे आलेलं आहे ते, त्या आलेल्या आहेत. अर्जुन कसा आहे त्या उभ्या आता पुढे येणार आहेत. आता आलं माऊलीच बोलतात, तू आस्थेची प्रज्ञा आणि बोललेल्या गोष्टीची अवज्ञा नेनशी करू. बोललेली गोष्ट कधी टाळतच नाहीस माझी, सगळं केलं. म्हणून हरिपाठामध्ये पहिल्या अभंगामध्ये म्हणतात ए पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. का पांडवा घरी होता याचं गुह्य ह्यामध्ये आहे. अर्जुनानं किंवा त्या पाची पांडवांनी भगवान श्रीकृष्णाची आज्ञा केव्हाही डावलली नाही. आणि म्हणूनच ते खरेच शिष्य होते, ते खरे मोठे श्रीगुरु त्यांना प्राप्त झाले. आणि त्यामुळं त्यांचा शेवट आयुष्याचा गोड झाला. भले किती हाल अपेष्टा सहन केलेल्या असतील, कितीही कौरवांनी त्यांना त्रास दिला असेल, तरी पण शेवट मात्र विजय कुणाचा झाला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. ज्या ठिकाणी धनुर्धर श्रीकृष्ण अर्जुन आहे आणि ज्या ठिकाणी पार्थात का कोण यत्र योगेश्वर कृष्ण आहे, त्याच ठिकाणी विजय धृतिर्मम शब्द वापरलेला आहे. त्या ठिकाणीच धृती आहे, त्या ठिकाणीच विजय आहे. विजय दुसरीकडे जात नाही. आपल्याला यश संपादन करायचं असेल तर भगवंताला आपण आपलासा केला पाहिजे. ज्याचा विश्व सका हरी विश्व, ज्याचा सका हरी विश्व तयावरी कृपा करी. हा नाम जनाबाईंचा अभंग आहे बघा. ज्यानं भगवंताला आपला मित्र बनवला त्याला विश्व सुद्धा त्यांना मान देत असतं.
ज्यानं भगवंताची दोस्ती केली त्याचे सगळे दोस्त होतात. त्याला दोस्ती करायला जगात बाहेर कुठं जावं लागत नाही, आपोआप दोस्त होतात. कशामुळं? एका भगवंताशी दोस्ती केल्यामुळं. आम्ही तसं करतोय का हो? उलट सुलट करतोय आपण. दोस्त जोडतो आपण आणि मग भगवंताकडे जातो. नाही, भगवंताकडून या, अधिष्ठानाकडून उपाधीकडे या, उपाधीकडून अधिष्ठानाकडे जाऊ नका. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. हा अर्जुनाच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला लागलोय, म्हणून तू असतीची प्रज्ञा शब्द वापरलेला आहे. म्हणून बोललेल्या या गोष्टीची अवज्ञा तू करणार नाही. म्हणून हे गुह्य जे आहे ते अर्जुनाला का याचं उत्तर देतात. कारण ज्ञानप्राप्तीसाठी शिष्य कसा असावा लागतो मागच्या वेळा बघितलं, असूया रहित असावा लागतो. दोष दृष्टी गेलेला असला पाहिजे. सगळ्यांचे दोष पाहणारे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं नाही. अंतःकरण शुद्ध नसेल तर हे ज्ञानाची पेरणी आणि अंकुर त्यामध्ये रुजत नाही. अंतःकरण हे भुसभुशीत मशावत केलेलं शेत असायला पाहिजे. आता कसं सुपीक असलं पाहिजे, मशागत केलेलं असलं पाहिजे. त्यातले तण आणि काय असतील ते वाईट गोष्टी त्यातल्या काढून टाकल्या पाहिजेत आणि मगच बीज पेरलं पाहिजे. असंच विचार आहे. तसं अर्जुनाचं चित्त, अर्जुनाचं अंतःकरण शुद्ध आहे. तू कशा आहेस? परेशी गा प्राज्ञा, तू अस्तेशी संज्ञा. अस्तेचं नाव आहेस तू. जणू काय विश्वास ठेवावा तर तुझ्यासारख्यावर. कारण बोललेली या गोष्टीची अवज्ञा लेनशी करू, तू बोललेलं कधीच टाळत नाही. म्हणून ही जी आहे ही अपूर्णता, अपूर्णतेतूनच असूया निर्माण होत असते. ही असूया गेली पाहिजे आपल्याला, असा विचार माऊली या ओळीमध्ये मांडायला लागलेले आहेत. आपल्याला वेळ संपलेली आहे त्यामुळे थांबावं लागते. आज आपण जास्त काही घेऊ शकलो नाही कारण ज्ञानेश्वरीची जयंती, त्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीवर आणि एक ओवी 35वी ओवी आपण थोडक्यात बोललो की त्या ओवीमध्ये विशेष असं काय नाही. फक्त अर्जुनाच्या मनातली शंका आहे की तू मला हे गुह्य गोष्ट मलाच का सांगायला लागलास. तर त्याचंही उत्तर माऊली देतात. ते 36व्या ओवीमध्ये आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. विठ्ठल 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 विठ्ठल.